ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ नामा म्हणे आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी आणिक नेने बा साधन आमुचे वंशी हरी कीर्तन प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवंताचे युगान योगीचे लाडके प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज त्यांचे थोरले सुपुत्र नारायण महाराज यांचा पाठ नसला तरी अभंगातले शब्द सर्वांच्या परिचयाचे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने हा उत्सव घडवून आला. जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. तुम्हा सर्वांचे सुपरिचित उद्योजक रामेश्वरजी खराडे, त्यांचे बंधू, त्यांचा सर्व परिवार, त्या खराडे परिवाराच्या वतीनं आई वडिलांचं पूजन आणि त्या निमित्ताने घडवून आलेला हा मातृपितृपूजन सोहळा आणि त्या सोहळ्यामध्ये जे हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी रामेश्वरजीच्या वतीनं मला दिलेलं निमंत्रण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने आजपासून 2 महिने जर रामेश्वर खराडे यांनी सप्ताह केला तरी महाराज संपणार नाही. एवढ्या महाराजचा स्टॉक आज स्टेजवर आहे. थोर रामकथाकार ज्यांची कथा चालू आहे आणि माझ्यावर ज्यांचं बंधुवत प्रेम आहे ते पूजनीय संजयजी महाराज पाचपोर. त्यांना म्हटलं येऊ नका, तुम्ही आराम करा. तरी कीर्तनाला आले. त्यांनाही नमस्कार. बरीचशी महाराज मंडळी आहे की ज्यांची नावं मलाही माहिती नाही, पण सर्वांच्या प्रती आदर प्रेमभाव आहे. थोर मृदंगाचार्य, मृदंगाचे महामेरू राम महाराज, दुसरे महामेरू एकनाथ महाराज, छोटा महामेरू कृष्णा महाराज, सगळे मृदंगाचे महामेरू. त्यांना प्रथमतः नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. ज्यांची आपण चाल ऐकली त्या गायनाचार्यांनाही वंदन. सर्व टाळकरी महाराज, मला वाटते मार्गदर्शक आपले तुकाराम बाबा, सुंदर नियोजन. तुकाराम बाबालाही मनोभावे वंदन करतो. छोटी छोटी सगळी टाळ घेतलेली साधक मंडळी, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांची वारकरी शिक्षण संस्था, या सर्वांना मनोभावे वंदन. साऊंड सिस्टीम वाले अशीच ठेवा, तुम्हालाही धन्यवाद. शूटिंग वाले तुम्हालाही धन्यवाद. कशात काही कसर रामेश्वर भाऊंनी ठेवली नाही. एका वाक्यात सांगतो. पाचपोर महाराज, लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं त्याच्या ऐश्वर्यात करावं, तसं खराडे परिवाराच्या ऐश्वर्याला शोभेल असा हा मातृपितृपूजन सोहळा आहे. कशात काही कसर नाही. मंडपात प्रवेश केला की असं वाटतं की आपण श्रीकृष्णाच्या द्वारकेत आलो. एवढा सुंदर मंडप टाकला. हिवाडे सुंदर साऊंड सिस्टीम आहे. सगळी महात्मे मंडळी त्या खराडे परिवारावरील प्रेमापोटी उपस्थित आहे. तुमच्या मेहण्याची खूप धावपळ आहे.
त्यांनाही नमस्कार. विनयकरी महाराज तुम्हालाही नमस्कार. उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, प्रचंड गर्दी, दर्दी, शिस्त, शांतता. काजळे महाराज अतिशय सुंदर नियोजन खराडे परिवाराने केलं, म्हणून त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण इतक्या लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून खराडे परिवाराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल सर्वांनी आदर्श घ्यावा खराडे परिवाराचा, असा हा सोहळा आहे. नाहीतर जिते बाप को दंग मदंगा और मरे बाप पहुंचाए गंगा. जन्मभर बापासोबत बोलत नाही, बाप मेला का चालला हाड घेऊन गंगेला. जिते बाप कण देवे रोटी, जिवंतपणी मायबापाला भाकरी देत नाही आणि मायबाप मेल्यावर दिमाखानं मोठी पंगत घालतो गोड जेवणाची. अरे हा आदर्श घ्या. जिवंतपणीचा हा सोहळा आहे, मातृपितृपूजन सोहळा. आणि जगात आता 5 कीर्तनकार झाले, रामेश्वर भाऊ त्यांनी सगळे सांगितलेलं असेलच. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ तीर्थ माय आणि बाप आहे. सगळ्या जगातले तीर्थ निर्माण करणारा अजूनही विटेवर उभा आहे. त्याचं कारण शोधा. पुंडलिकानं केलेली मायबापाची सेवा हे त्याचं उत्तर आहे. आताचं पंढरपूर म्हणजे कोक्कुट स्वामीचा आश्रम. तेव्हा सर्वांना माहिती आहे. अगदी थोडक्यात आता आमच्या पाचपोर बाबाच्या पुढे सांगणं म्हणजे भर पावसात मोठ धरणं आहे. बाबा माय बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावर, पुंडलिकराया तिथपर्यंत आले. रात्र काढावी, कुक्कुट स्वामीचा आश्रम तिथे होता, जे आताचं पंढरपूर आहे म्हणून थांबले. रात्री 3 काळा कुट्ट स्त्रिया, बाबळीच्या खोडासारख्या काळा, बरं का रामेश्वर भाऊ, त्या कुक्कुट स्वामीच्या आश्रमात शिरल्या. 1 तासाने बाहेर आल्या, चंद्रासारख्या दैदिप्यमान. चकित झाले पुंडलिकराया. चौकशी केली. 1 तासापूर्वी तुम्ही 3 जणी आश्रमात प्रवेश केला, बाबळीच्या खोडासारख्या होत्या, आता चंद्रासारख्या दैदिप्यमान. कोण आहात तुम्ही? आम्ही 3 नद्या. मी गंगा आहे, ही यमुना आहे, ही सरस्वती. आल्या तेव्हा बाबळीच्या खोड्यासारख्या काळ्या. तुझ्यासारखे पापी दिवसभर आंघोळा करतात ना रे आमच्यात, म्हणून आम्हाला मलिनपणा प्राप्त होतो. मग इथे आम्ही दररोज 1 तासभर या महात्म्याची सेवा करायला येतो, आणि 1 तास सेवा केली म्हणजे आम्हाला पहिल्यासारखं रूप प्राप्त होतं. पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया, येते पुनीत भावया, येते पुनीत भावया. पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. रात्र संपली. पुंडलिक राय कुक्कुट स्वामीला विचारतायत,
बाबा, काशी कितनी लंबी है? काशी जाना चाहते हो क्या? जी। एक गले में रस्सी लगाकर दो बूढ़ा माँ बाप है और कंधे पर बिठाई मेरी पत्नी है, शर्म नहीं आती? काशी की बात करता है। और तुला काशीला जायची गरज काय? हे मायबाप आहे ना? हा, मायबाप केवळ काशी, मायबाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, 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 तेने न जावे तीर्थासी। बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी। हो माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. कुक्कुट स्वामीचे हे शब्द ऐकले न पुंडलिक रायाने पाचपोर बाबा बदल केला. तिथेच बसले. आताच पंढरपूर. जे माय बापाची सेवा सुरू केली, जगाच्या बापावर ऋण झालं. जगाचा बाप पुंडलिक रायानं केलेली मायबापाची सेवा पाहून येत आहेत. पुंडलिका, तोंडावर बोट ठेवलं पुंडलिक रायाने. बोलू नका देवा. का? न घडे प्रसंग बोलण्याचा, न घडे प्रसंग बोलण्याचा, नगडे प्रसंग बोलण्याचा, माझ्या पितयाची होईल निद्राभंग, माझ्या पितयाची होईल निद्राभंग, होईल निद्राभंग, न घडे प्रसंग बोलण्याचा, घडेल प्रसंग बोलण्याचा, घडेल प्रसंग बोलण्याचा. अरे घडेल नाही भाऊ, न घडे. फार उलटा अर्थ होऊन जातो. विठ्ठल विठ्ठल. इकडचं तिकडे गेलं ना पार. माझ्या पितयाची होईल निद्राभंग, न घडे प्रसंग बोलण्याचा. मायबाप झोपलेले आहे, मांडीवर डोके आहे. आणि आता जर बोललो तर माझ्या मायबापाची निद्रा भंग होईल. अरे साधा व्यक्ती आला तर कुठं बसू कसं नाही, मी जगाचा बाप व्यवस्था करतो. ऐसा कैसा रे तू धिट, आणि मागे भिरकाविली विट. उभं राहा त्याच्यावर. आणि सगळे बजावून घेतलं पाचपोर महाराज. देवा, जे जे येतील ज्या ज्या भावेन ते ते तारावे कृपाळुवा. तुझ्या भाके गुंतुणी येथे तारीन पतित युगायुगी. युगे झाले 28, अजुनी न मनसी बैस. अजुनी म्हणजे 2026 साल आलं तरी, म्हणून अजुनी शब्द आहे. पुंडलिकासाठी अजुनी तिष्ठत, पुंडलिकासाठी अजुनी तिष्ठत. पुंडलिकासाठी अजुनी तिष्ठत. तुका म्हणे मात धन्य त्याची, जगातले सर्व तीर्थ निर्माण करणारा भगवान अजून विटेवर उभा आहे. काय कारण? पुंडलिकानं केलेली माय बापाची सेवा. म्हणून जगातलं सर्वात श्रेष्ठ तीर्थ, मी आधीच सांगितलं, रामेश्वर भाऊचा हा आदर्श घ्या. सकाळी तीर्थाची धुरे, जे का माता पितरे ती सेवेसी किर शरीरे लोण किजे. आई आणि बाप याच्यापेक्षा श्रेष्ठ तीर्थ जगात असू शकत नाही.
आणि मायबापाचं महत्व मायबाप असेपर्यंत कळत नाही, ते गेल्यावर कळतं. जोपर्यंत मायबाप बसून असतात घरी, असं वाटतं की घर नाही, लक्ष्मी नारायणाचं मंदिर आहे. आता हे तुमचं भाग्य आहे रामेश्वर भाऊ, तुमचं भाग्य आहे. नाही तर बऱ्याच लोकांनी हे ठरवलेलं असतं. मायबापाने एवढे कष्ट उपसलेले असतात, गाठी गाठीचं लुगडं माय नेसलेली असते, गाठी गाठीचं धोत्र बापाने घातलेलं, फाटकी बंडी, स्वतः अर्धपोटी राहतो पण मुलाला पदवीधर करतो, कर्जबाजारी होतो. आणि मुलगाही होतकरू झाला, पदवीधर झाला, आणि मग मुलगा ठरवतो आता माझ्या मायबापाला मी यशीच्या रूम मध्ये ठेवणार. 10 कोटीचा बंगला बांधतो मुलगा, यशीचे रूम काढतो, मायबापासाठी नियोजन करतो. बापासाठी एक सेवक माणूस, मायसाठी एक बाई. रामेश्वर भाऊ सगळे नियोजन झालेलं असते, पण दुर्दैव त्या बंगल्यात मायबापाचे फोटो लावावे लागतात. हे दुर्दैव आहे, लक्षात घ्या. तुम्ही भाग्यवान आहे. अरे निरोप आला, आता संजू भाऊ सांगणारच, निरोप आला. भरतजीला हनुमानजी सांगतायत, तुम्हारे भैया रामचंद्र आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले. एवढं ऐकलं पागल झाला भरत. भोवताल हनुमंताच्या नाचला. नंदीग्रामातली गोष्ट. हनुमंता हा संदेश ऐकण्यासाठी 14 वर्षे तपाला बसलो होतो. काय देऊ या मोबदल्यात तुम्हाला? काही नाही माझ्याकडे, पण माझा दादा आणि वहिनी सिंहासनावर बसतील, माझी माय कौसल्या आरती ओवाळेल, आणि एकदा राजा राणीचं रूप सिंहासनावरचं पाहिल ना, मग पवित्र झालेले दोन्ही बोबुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला. हा सावत्र भावाचा आनंद. आणि भरतजी पळत आले अयोध्येत कौसल्या माईच्या महालापुढे. माताजी बरोबर आवाज ओळखला, माझ्या भरताचा आवाज आहे. बाहेर आले. क्या हुआ बेटा? अभी भी संदेशा मिला है माँ. मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भगवान रामचंद्र जी आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले है माँ. एवढं ऐकलं आणि मायचं रडणं सुरू झालं. बरं का रामभाऊ, भरतजीला कोड सुटेना, जवळ आला. आई, 14 वर्षांनी दादा येतोय माझा. हा, तुला आनंद नाही झाला का? झाला माझ्या राजा. मग का रडतेस? रडायचं वेगळे कारण आहे बेटा. आज तुझ्या बापाची आठवण आली. आज तुझा बाप राजा दशरथ असता तर नाचला असता. त्याची इच्छा होती रामाचा राज्याभिषेक बघायची. मी का सांगतो हे? जिथं देवाचा सोहळा पाहायला देवाचा बाप नाही, तुमचं कौतुक का करतो? हे माय बापाचा जिवंतपणी सोहळा. विठ्ठल ज्याला मायबाप असतील त्याच्यासारखं भाग्यवान नाही. काही करू नका. सकाळी उठल्यावर मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्या. ते तुमच्या पाठीवून प्रेमानं हात फिरवतील, आणि तो दिवस केवढ्या समाधानाचा जातो हे तुम्हीच ठरवा. कोणाला विचारायची गरज नाही. मायबापाच्या आशीर्वादात जी ताकद आहे ती परमेश्वराच्या नाही, आणि मायबापाच्या शापात जी ताकद आहे ते तपस्व्यांच्या नाही. आता संजय महाराज रामायण सांगतात, मी रामायण सांगतो. रामायण कशामुळे झालं? मायबापाच्या शापामुळे. आंधळे मायबाप श्रावणाचे, आणि त्यांनी शाप दिला तो देवाच्या बापाला. राजा, आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगानं मरतो, तू तसाच मरशील, आणि आमचा श्रावण पाणी पाजायला नाही, तुझं एकही पोर तुला पाणी पाजणार नाही. मी का सांगतो हे? मायबापाच्या शापात ताकद आहे ती तपस्व्यांच्या नाही, आणि मायबापाच्या आशीर्वादात सामर्थ्य आहे ते भगवंताच्या नाही. काही म्हणतात, महाराज तुम्ही सांगताय आम्ही दररोज मायबापाच्या पाया पडतो, पण मायबाप आशीर्वादच देत नहीं. अरे वो पढ़े लिखे नहीं है. आशीर्वाद कैसा देना पड़ता उस बात का पता तुम्हारे माँ बाप को नहीं, लेकिन गलती मत करो, तुम्हारी सेवा खाली नहीं गई. माँ बाप मुंह से आशीर्वाद नहीं देते, उसका हृदय रोता है, और हृदय से रो रो के माँ बाप कहते बेटा कितनी सेवा करता रे, तू जिंदगी भर सुखी रहेगा. विठ्ठल म्हणून हा आदर्श सर्वांनी घ्यावा. ज्यांनी मातृपितृपूजन सोहळा
आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रातले एक नंबरचे सगळे गुणीजन महात्मे या ठिकाणी आमचे संजू भाऊ त्यांची रामकथा आहे, कशात काही कसर ठेवली नाही. आणि त्याच्यात आमचाही नंबर लागला, पण आमच्या नशिबाला एकादशी आली. ते बंधन आल्यामुळे मी हा अभंग घेतला. विठ्ठल पण बरोबर करतो बरं का. काजळे महाराज, एकनाथ महाराज बरोबर करतो. आणि 8 वाजून आपलं काय 10 वाजून 30 मिनिटांनी तुम्हाला मोकळे करतो. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याई दुरुस्त करणे. ते तडजोड नाही चालत. अभंग नारायण महाराजांचा आहे. नारायण महाराज कोण? नामदेवरायाच्या 4 पुत्रापैकी एक पुत्र. अगदी थोडक्यात कृष्णा घाबरू नको. विठ्ठल विठ्ठल. मोठा परिवार म्हणजे 14 लोकांचा परिवार. नामदेवाचे घरी नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. 14 स्मरती हरी. हो नामदेवाचे घरी 14 जण स्मरते हरी. 14 जण स्मरते हरी. 14 जण स्मरते हरी. नामदेवाचे घरी 14 जण स्मरते हरी. 14 जण स्मरते हरी. 14 जण स्मरते हरी. बस आमचे पाचपोर महाराज खुश असले म्हणजे झालं. मला काही घेणं नाही. नामदेवाचे घरी मी सांगतो हा हिशोब करा. राजा ए गोणाई दोघी सासू सुना दामाना माझाना बाप लेखनारा विठा महादा गोंदा 4 पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी लाडाई गोडाई यसाई साखराई 4 सुना पायी नामया. एकदा तर डोकं चालव. एकदा बघूच आपण. राजाई गोणाई दोघी सासू सुना किती झाले? खरं बोला किती झाले? 2 शाबास. नाही तर काही 4 म्हणतात. 28 होते अशा. 28 तो हिशोब. राजाई गोणाई दोघी सासू सुना म्हणजे 2च. दामा नारायण विठोबा महादेव न गोविंदा 4 पोरं. 4 आणि 4 8. आणि 4घाची लग्न झाले एकनाथ बुवा. लाडाई गोडाई यसाई साखराई 4 सुना पाही नामयाच्या. 8 आणि 4 12. आऊबाई लेकी 13 आणि निंबाबाई बहिणी हे 14. आणि वेडी पिसी जणी दासी त्याची हे 15वी. विठ्ठल थोडक्यात सांगतो. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेवादी संत बसले असताना विषय निघाला की वाल्मिकीने 100 कोटी श्लोकाचं रामायण केलं. नामदेवरायाला पश्चाताप झाला की वाल्मिकीने 100 कोटी श्लोकाचं रामायण केलं. मी अजून एकही अभंग लिहिला नाही. वृथाने आयुष्य गमाविले. प्रतिज्ञा केली मी 100 कोटी अभंग लिहिणार. नामदेवरायाची प्रतिज्ञा ऐकून पांडुरंग परमात्मा म्हणाले नामा काय करून बसला आहे? 100 कोटी अभंग कसं शक्य आहे? वाल्मिकीला कसं शक्य झालं? अरे त्याचं कारण होतं तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. त्यावेळेला आयुष्य भरपूर होतं, आता तेवढं आयुष्य नाही. हे पहा नीट ऐका. प्रत्येक युगामध्ये पाचपोर बाबा शून्य कमी झालं आयुष्याचं. 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं सत्ययुगात, शून्य कमी झालं. 10,000 वर्षाचं आयुष्य त्रेतायुगात, शून्य कमी झालं. 1,000 वर्षाचं आयुष्य द्वापारात, पुन्हा शून्य कमी झालं. आता 100 वर आलं. आता सर्व मिळून आपण पांडुरंगाला प्रार्थना करू की पांडुरंगा आता शून्य कमी करण्याच्या भांगडीत पडू नका. 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतात, बाकीचे उद्योग कधीवर काय. शतक गणिले
60 पास. बाकीचं माहित नाही मला. प्रतिज्ञा केली एवढं खरं. आता काय करावं म्हणून पांडुरंग परमात्मा सरस्वती मातेकडे जातात. शारदेशी सांगे भीमा तिरी हरी बैसावे जिव्हाग्री नामयाच्या. सरस्वते माझ्या नामदेवाच्या जिव्हेवर निवास करा. सरस्वती म्हणाली पाचपूर बाबा तुम्ही ब्रह्मांडाचा धनी तो शिंप्याचा नामा आणि त्याच्यासाठी माझ्याकडे येता. त्याचं कारण आहे सरस्वते. लाडका लढीवाय नामा माझे ताने तयाला मजवीन कोण आहे. म्हणून सरस्वतीनं निवास केला आणि पूर्ण घर अभंग लिहायला बसलं. पूर्ण घर मी सांगितले तेवढे प्रत्येकाने अभंग लिहिले. 54 कोटी अभंग प्रत्यक्ष कवितो ते साच नामयाचे. 12.5 कोटी जनाईची वाणी येती चक्रपाणी तिच्या घरी गेल्यावर हिशोब करा. लाडाई गोडाई यसाई साकराई 2.5 कोटी पाही केली त्यांनी. त्याच्यात 1.5 कोटी अभंग नारोबाचे कवित्व आणि त्याचा हा अभंग विठ्ठल विठ्ठल. कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. बस आता कळलं. नामदेव रायाचे बरे का रामेश्वर भाऊ थोरले चिरंजीव नारायण महाराज त्यांचा हा अभंग आहे. पूर्वी एकादशी म्हणजे काय हे सुद्धा कल्पना नव्हती. पण एकाला एकाचं नाव जोडलं गेलं आहे का नाही. आता सुद्धा तो शब्द आला की तोच येणार, दुसरं नाही चालत. छत्रपती शिवाजी महाराज दुसरं नाही. कोणाला किती बाता मारू द्या. धर्मवीर संभाजी महाराज. मासाहेब जिजाऊ माता तिसरं नाही चालत. मला वाटतं याच्यात कीर्तन होईल. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. महात्मा मोहनदास करमचंद्र गांधी. दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर है ना. मी पुन्हा येईल. आता हे कीर्तन सांगायची गरज आहे का संजय महाराज. काय डोंगर काय झाडी काय हॉटेल सगळे ओके. हे तर कळलं ना तुम्हाला. बरोबर त्याच्या पुढं तेच नाव जोडल्या जातं. तसं 12 शब्द आला की राजा अंबरीश आणि 11 शब्द आला की राजा रुक्मांगद. विठ्ठल विठ्ठल. पण एकनाथ महाराज रुक्मांगद राजालाही एकादशीचं महत्व माहिती नव्हतं. त्याची फुलाची बाग होती राजा रुक्मांगदाची. शोकारी ठेवले पण फुलं रोजच चोरीला जायची. रोज चोर सापडत नव्हते. एक दिवस पाचपोर महाराज सेवक पळत आले. राजे फुलं चोरणारे चोर सापडले. कसे पकडले रे. पकडले नाही सापडले. कुठले होते. स्वर्गातले देवाच्या राजाचे इंद्राचे नोकर. त्यांच्या विमानाने यायचे. वरच्यावर फुलं तोडायचे आपल्या बागेतले आणि फुलं घेऊन जायचे. आज त्यांचं विमान बंद पडलं म्हणून सापडले. राजाला वाईट वाटलं नाही. उलट पठ्ठ्याच्या बगीच्यातले फुलं इंद्रानं चोरावे याचाच आनंद झाला. आणि म्हणून ते लेकरू कोणाचं आहे खाली बसवा ना. शेजारचं कोणीतरी असेल. काहीच कारण नसते. मला वाटतं हे रोजचा उद्योग असला पाहिजे. मला चालत नाही तेवढं. तर उद्यापासून बसा भाऊ. माझं काय 10:30 पर्यंत आहे आमचं. बस विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून
रुक्माणगत तिथे येतात. त्यांनी नमस्कार केला. आम्ही इंद्राचे नोकर, आज आमचं विमान बंद पडलं. तुमच्या बगीच्यातली फुलं आमच्या राजाला इंद्राला आवडायची म्हणून वरच्यावर फुलं तोडून न्यायचो, आता विमान बंद पडलं. राजे रुक्माणगत म्हणाले, मग त्याचं स्पेअर पार्ट जिथे असेल, जिथे तयार झालं असेल तिथेच दुरुस्त होईल विमान. इथं काय उपाय आहे? उपाय आहे, आज एकादशी आहे, योगायोग आहे. आणि आज कोणी उपवासी असेल ना राजे, मेकॅनिकची गरज नाही, त्यानं फक्त आमच्या विमानाला हात लावावा की विमान उड्डाण होतं. आता दुपारचे 12 वाजले होते. पाचपोर महाराज, लोक उपीट खाऊन तयार होते. म्हणून राजानं एकादशी सांगतो, दौंडी दिली. आज जो कोणी उपवासी असेल त्याच्या हाताचा स्पर्श झाला की विमान उड्डाण होणार आहे. आणि विमान उड्डाण झालं की राजा 5 गाव बक्षीस देणार आहे. दौंडी. सगळे जेवणच होते. एका झोपडपट्टी पुढून दौंडी चालली होती. एक म्हातारी झोपड्या पुढे होती. म्हातारी जरा कानात फेल होती, पण ते तिनं बघितलं. असं केलं बरं का रामेश्वर भाऊ, नीट ऐका. असं केलं. दौंडीवाले आले. त्यांना वाटलं म्हातारी उपवासी आहे. काय वाचतंय रे हे? आज कोणी उपवासी असेल त्याच्या हाताच्या स्पर्शानं विमान उड्डाण होणार आहे. आजीबाईन विमान उड्डाण झालं की राजा 5 गाव बक्षीस देणार आहे म्हटल्याबरोबर आजी उठली. तुम्ही आहे का उपवासी? नाही. मग तुम्ही का उठल्या? माझी सून उपवासी आहे. एकादशी केली का तिनं? नाही, लेकानं हाणलं सकाळी. हे नीट ऐका बरं का. एकादशी काही खाल्लं नाही, पाणी पिली नाही अजून. तिला न्या. राजाचे सेवक आले. पाचपोर बाबा, चला विमानाला हात लावायला, भाग्याचा उदय झाला, तुम्हाला 5 गाव बक्षीस मिळणार आहे. ती म्हणली नाही येणार. सासून सलाह दिली, रामेश्वर भाऊ इकडे या. का एवढी नीट असती तर सकाळी हाणली असती का लेकांना? मग आता उपाय काय? उपाय आहे ना. माझा लेक खराडे पाटलाच्या ऊसात गेला ऊस तोडायला, त्याला आणा. हा मुद्दा पटला. दौंडीवाले तिथं आले. अरे इथं काय ऊस तोडतोले का? भाग्याचा उदय तुझा. तुझी बायको आज उपवासी आहे, विमान बंद पडलं, हात लागल्यावर विमान उड्डाण होणार नाही, तुला 5 गाव बक्षीस मिळणार आहे. इतकं खुश झालं ते. त्याच्या लक्षात आलं आपली एकादशी कशी आहे. तयारीनं आलं बरं का ते पाचपोर महाराज. चल कुठं? विमानाला हात लावायला. नाही येणार, नाही येणार. आणि जे दांडकं उगारलं एकादशी स्टँडअप. चल पुढं. काजळी महाराज एकादशी पुढं दांडकवालं माग. विमानापर्यंत आल्यावर राजा चकित झाला. एक माऊली पुण्यवान माझ्या नगरात, हे दांडक्यानं हाणलेली पुण्यवान. आता आला. हात लाव विमानाला. नाही लावणार. हात लाव. घाबरू नका. ते पाचपोर महाराज म्हणले होते ऑपरेशन याच्या मणक्याचं झालं. जसं दांडकं उगारलं, घाबरली, दोन्ही हात विमानाला लागले. गेलं विमान. पाहता काय माझ्याकडे? रुक्मांगद राजाच्या नगरामध्ये असे पुण्यवान लोक आहे की हाताच्या स्पर्शानं विमान उड्डाण झालं. म्हणून राजा एकादशीनं गप बसाव की नाही. नवऱ्याला म्हणली, ताशा तरी वाजला होता का लग्नात? घ्यान माझ्या बड्यावर मजा करून. तो म्हणला गप बस, तुला तरी बसायला भेटलं असतं का? सकाळी आणली नसती तर. राजानं विचार केला,
अरे सकाळी मारल्यामुळे ती रुसलीन, तिनं एकादशीच्या दिवशी उपवास धरला तर एवढं पुण्य झालं की हाताच्या स्पर्शानं विमान उड्डाण झालं. आणि जाणून बुजून एकादशी केली तर काय होणार नाही. म्हणून राजानं आदेश दिला, आजपासून 15 दिवसानं येणारी प्रत्येक एकादशी सर्वांनी करायची आहे. याचा परिणाम रुक्माण गद एकादशी, रुक्माण गद एकादशी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी. शाबा शाबा. रुक्माण गद एकादशी, नगरी नेली वैकुंठासी, त्याने नेला सारा गाव, आपण एकट तरी जावं. अरे हे साधं व्रत नाही, एकादशी व्रत. एकादशी व्रत केवळ वैकुंठीचा पंथ, 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 केवळ वैकुंठीचा पंथ. केवळ वैकुंठीचा. श्री कृष्णा. रुक्माण गद एकादशी, नगरी नेली वैकुंठासी. एकादशी व्रत केवळ वैकुंठीचा पंथ. एवढं सामर्थ्य या व्रतात असल्यामुळे स्वाभिमानानं नारायण महाराज छातीला हात लावून सांगतात, आम्हा व्रत एकादशी, आम्हा व्रत एकादशी, आम्हा व्रत एकादशी, आवाज हे. हो आम्हा व्रत एकादशी, आम्हा व्रत एकादशी, आम्हा आम्हा व्रत एकादशी, आम्हा साधन
एवढं सामर्थ्य नाथ बाबा या व्रतात असल्यामुळे नारायण महाराज छातीला हात लावून स्वाभिमानानं आम्हा व्रत एकादशी, आता हे 3 दिवसाचं व्रत आहे. एकादशी आज असली तरी सुरू दशमीला होते आणि द्वादशीला संपते. नाथबाबाला पाठ आहे, फक्त सांगत नाही बसल्यामुळे. दशमी व्रताचा प्रारंभ, दशमी व्रताचा प्रारंभ, दिंडी कीर्तन करा समारंभ, दिंडी कीर्तन करा समारंभ. तेने तो स्वयंभू, तेने तो स्वयंभू, संतोष पावे, संतोष पावे, एकादशी जागरण, 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 एकादशी जागरण. दशमी व्रताचा प्रारंभ करा समारंभ, तेने तो स्वयं संतोष. आलं तर नारे 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 करून टाका, काही बिघडत नाही, पण प्रमाण तर द्यावं लागेल. सगळी कीर्तनकार मंडळी बसलेली राजा ठोकाठाकी चालते का इथं. दशमी व्रताचा प्रारंभ, दिंडी कीर्तन करा समारंभूत, द्वादशीला संपते. आता त्याच्या पुढे सांगतो काजळे महाराज, तुचा त्याग करायचा. अथ ते नियमान वचमी व्रत ह्यस्मिन दिनत्रय कावसे मास मसुरानं चनकान कोद्रमास तथा शाको मदम शाक मधु परानंच पुनर्भोजन मैथुने दशम्याम दशे वस्तू. अथ ते नियमान वचमी व्रत ह्यस्मिन दिनत्रय कांशम मांसम मसुरान्नम चणकान कोद्र वैष्णव सदा. या 10 वस्तूचा त्याग दशमीला करायचा आहे. काशाही हिरवी भाजी नाही, 2 वेळा जेवायचं नाही, मैथुने भोग, अशा 10 वस्तूचा त्याग दशमीला. एकादशीला 11 द्यूत क्रीडांचे निद्रांचे तांबूल दंत धावनम पराप वादम पैशून्यम स्थेयम हिंसा तथा रतिम कोपम हे नूतम वाक्यांचे एकादश्याम विवर्जयत. ह्या 11 एकादशीला. द्यूत क्रीडांचे किशन्या जुगार, एकादशीला जुगार खेळायचा नाही, म्हणजे देह व्यर्थ जावे, ऐसे जरी तुझ व्हावे, ऐसे जरी तुझ व्हावे, द्यूत कर्म मनोभावे, द्यूत कर्म मनोभावे, सारी पाठ खेळावा. नाम बघ कैसे हरिचे नाम, बघ कैसे हरिचे नाम, कैसे हरिचे नाम, कैसे हरिचे. द्यूत कर्म मनोभावे, सारी पाठ खेळावा, अरे देह आनंद जावे, ऐसे जरी तुझ क्रीडान श्री लावायची नाही, परापवादम चहाडी नाही, पैशून्यम चुगली स्थेयम चोरी हिंसा खून रतिम भोग कोपम विनाकारण रागवायचं नाही, अनृतम वाक्यांचे लबाड बोलायचं नाही. एकादशीला 11 भोजन मैथुने अस्पर्शे स्पर्शे मासुरे द्वादशाम द्वादशे त्यजत. दशमीला 10, एकादशीला 11 आणि त्याच्या पुढे शब्द आहे देव केशव. नुसता देव शब्द वापरला नाही, केशव म्हटलं. आणि असंभव
हे तिन्ही दोष टाळून जे लक्षण केल्या जातं ते निर्दोष लक्षण. इतरावर जाणे, अतिव्याप्ती पाहतो काय किशन्या, अतिव्याप्ती. तो लहानपणी माझ्याकडेच होता म्हणून किशन्या. 10-12 वर्षाचा होता तेव्हापासून. परदेशातली माणसं आली, तांबड्या कलरचे माणसं, मक्याच्या कणसाला केस असतात तसे डोक्याचे केस. माणसं कळले तुम्हाला. त्यांनी आमच्या भारतातल्या माणसाला विचारलं, गायी कशा असतात? गायी 2 शिंग 4 पाय. 2 शिंग 4 पाय तिला म्हणतात गाय. आणि ते तांबडे पुढे आले, तांबडे. तर दुसऱ्या गावामध्ये, काव गाईच आहे ना, काय आंधळ्या झाला का तांबड्या? अरे बैला आहे. अहो त्या गावचे लोक सांगत होते ना, काय 2 शिंग 4 पाय. अरे 2 शिंग 4 पाय पण 4 स्तन पाय तांबडे. लय आवय गाई, 2 शिंग 4 पाय 4 स्तन. विचारलं, का ह्या गाईच आहे ना? दिवसा दिसत नाही का तुला? ले का म्हशी आहे? अहो ते गाववाले म्हणतात राव 2 शिंग 4 पाय 4 स्तन. बरोबर आहे. नुसतं 2 शिंग 4 पाय लक्षण बैलावर जातं. 2 शिंग 4 पाय 4 स्तन लक्षण म्हशीवर जातं. मग 2 शिंग 4 पाय 4 स्तन माने खाली पोळी हे निर्दोष लक्षण. याचं नाव काय? विठ्ठल. नुसता देव शब्द नाही, त्याच्या पुढे केशव शब्द घातला. नुसता देव म्हणावा तर बाकीच्यावर लक्षण जातं ना. गोष्टी बाबा झालेले केलेले. नातू रडायला लागला की शेजारची आजी येते, पाचपोर बाबा तुम्हाला या गोष्टीची कल्पना नाही, मलाही नाही, आपण भाग्यवान आहोत. पण पाहून सांगायला काय हरकत आहे? पाहून. काय झालं? बाळ रडतं. अगं असं कर, चतकोर भाकरी घे, तिला तव्याचं काळे लाव, 2 बिबवे चमड्याचा तुकडा तांब्याभर पाणी त्याच्यावरून उतरून नेऊन टाक चौकात. तिनं तसंच केलं. चतकोर भाकरी, त्याला तव्याचं काळे लावलं, चमड्याचा तुकडा, 2 बिबवे तांब्याभर पाणी लेकरावून उतरवलं, नेऊन टाकलं चौकात. बाळ रडायचं थांबलं. घरी गेल्यावर डोकं चालवा. जे तव्याचं काळे लावलेल्या चतकोऱ्या भाकरीवर देव खुश झाला, तो तुम्हाला गुलाबजाम देईल का? खरं सांगा. आपुल्या पोटाची रडत. हे तुम्ही आम्ही शेंदूर लावून केलेले, काही झालेले. म्हणून शब्द घालावा लागला देव केशव. केशव शब्दात अक्षरातला एक अर्थ आहे आणि शब्दाचा एक अर्थ आहे. अक्षराचे अर्थ असतात. मंदिर म्हणजे देऊळ, शब्दार्थ झाला. म्हणजे म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. मंगलता, दिव्यता, रम्यता तिन्हीचं एकत्रीकरण, त्याचं नाव आहे मंदिर. हे अक्षरातले अर्थ. विठ्ठल म्हणजे पांडुरंग. पण विकारो विधाताय, ठकारो नीलकंठक आणि लकारो लक्ष्मीकांत. हे अक्षदेव, विधाता ब्रह्मदेव, ब्रह्मदेव उत्पत्ती, महादेव संवार, विष्णू पाल, लक्ष्मीपती. विठ्ठल. साम्यच आहे. केशव शब्दाचे तेच अर्थ अक्षरातले दिले. के म्हणजे ब्रह्म, शे म्हणजे शंकर, ओ म्हणजे विष्णू. हा अक्षरातला अर्थ झाला. पण केशव कोणाला म्हणतात? हर तो क्लेशाते मनोनिया, केशव म्हणती माझ. एक अभंगच आहे पाचपोर बाबा, त्याच्या व्याख्याच दिल्या. बरं नुसतं सांगतो.
पतित पावन म्हणती माझे या स्वामी ते उद्धरी पतिताते म्हणूनिया. जगजीवन म्हणती माझे या स्वामी ते जीवन जगाते म्हणूनिया. विश्वंभर म्हणती माझे या स्वामी ते पोषितो विश्वाते म्हणूनिया. तसं केशव म्हणती माझे या स्वामी ते हरतो क्लेशाते म्हणूनिया. केशवम क्लेशनाशाय. इथपर्यंत आलो आपण. अमाव्रत एकादशी देव केशव हे शेजारचे आमच्या नाथ बाबा. तीर्थ तुळसी. तुळशीचं तीर्थ आपल्या धर्मात पवित्र मानलेलं आहे. फुल पिऊन मेलं तरी त्याच्याही तोंडामध्ये 2 थेंब तुळशीची टाका म्हणतात. पवित्र होतो. पवित्र तुळशी. तुळशीचं तीर्थ हे पवित्र. तुळसच पवित्र मानलेली आहे. वैष्णवाच्या घराची ओळख सांगताना जयाची द्वारी तुळशी वृंदावन दोन्ही प्रमाण आहे. फक्त एक नाही आहे. मंत्र चळे थोडा. ए किशनिया मंत्र चळे थोडा. ए किशनिया मंत्र चळे थोडा. त्याची बायको 12 वर्षापासून पडून होती जाग्यावर. थोडा. त्याची बायको 12 वर्षापासून पडून होती जाग्यावर. भक्षती मेली. मंत्र चळे थोडा. या आपलं नाव कास्तकार गरम डोक्याचा होता म्हणून हाडाचा कास्तकार पाहिजे आम्ही विठोबाचे. जुन्याचे आहो म्हणत. पांडुरंग समजूत घालतात. पांडुरंगा घालणार आहे. जे आद्य अक्षर आहे ते एका दमात पाठ करायची. हा नारायण सेठ म्हणजे यदू सेठ पासून चालत आलेली परंपरा. आमची आईची परंपरा आणि रामेश्वरजी खराडे व खराडे परिवारात यांच्या वतीनं आयोजित असलेल्या मात्र पित्र